सारीपाटाच्या खेळाचा विषय निघालाच आहे, तर नंदीने कैलासातून जो सारीपाट आणला आहे तो सारीपाट कुठे आहे हे शोधायला हवं. नंदी, आपण मला बोलावले देवा, काय आज्ञा आहे? नंदी, सारीपाटाचा जो भव्य खेळ झाला तो तुला आठवतोय का? होय देवा. मग मी कैलासातून तुला जो सारीपाट आणायला सांगितला होता तो सारीपाट कुठे आहे? देवा, तो माझ्याकडे नाही. मग कोणाकडे आहे? मातेने तो स्वतःकडे ठेवून घेतला आहे आणि एका बंद पेटाऱ्यात कुलूप लावून तो ठेवला आहे आणि कोणीही त्याला हात लावायचा नाही अशी आज्ञा आहे सगळ्यांना. पण देवा, इतक्या वर्षानंतर पुन्हा सारीपाट आपल्याला का हवा आहे? त्याला काही कारण आहे. मला तो हवा आहे. हो, पण असे अनेक सारीपाट आपण तयार करू शकता. होय, पण तो सारीपाट प्राचीन आहे. मला तो खूप परिचित आहे. मी मातेकडे तो सारीपाट मागू का? नाही, नको. तिला अनेक प्रश्न पडतील आणि त्या प्रश्नांची उत्तरं मलाच द्यावी लागतील. मग देवा, तो सारीपाट आणण्यासाठी मी काय करू? मी विचार करतो आणि सांगतो तुला. मी वाट पाहतो देवा, आज्ञा असावी. पानू, माय तू तुझी खूप आठवण आली म्हणून आले. बरं झालं आलीस. लय दिस झालं आपली भेट होऊन. हो, असा एकही दिवस जात नाही की स्वर्ग लोकात तुझं नाव घेतलं गेलं नाही. ठाव हाय मला. चल घरला. नाही, नको. आता मला वेळ नाही. मला तुला पाहायचं होतं, तुझ्याशी बोलायचंय. तू काळजीत दिसते आहेस. काय झालं? बोल माय. मला तुझ्या जीवाला काळजी लावायची नाही, पण मला काही चांगले संकेत येत नाहीत. म्हणजे मी तुझी आई आहे, पण उगाच मला असं वाटणार नाही ना? पर समजेसनीच असं वाटतं आहे का काय बाय घडणार आहे? म्हणजे घडणारच असेल, पर कशा पाय एवढी काळजी करायची? देव आहेत मग कशाला विचार करायचा? पण तू जेव्हा विवाह करून जेजुरीत आलीस तेव्हा श्री म्हाळसा देवीनी तुला गडाच्या पायथ्याशी चढवलं, तेव्हा ते सुद्धा काही करू शकले नाहीत. पर
त्यांनी मला पायाशी तरी जागा दिली ना. तुझी जागा त्यांच्या पायाशी नाही, त्यांच्या बरोबर आहे. त्यांची एक पत्नी म्हणून, जरी तू त्यांची दुसरी पत्नी असलीस तरीही. जाऊ दे ना माय, जे झालं ते झालं. न ग बोलाय आपण ह्याच्याबद्दल. पण ह्यांनी तुला जो कल्पवृक्षाकडून दिव्य करंडा दिला, त्यामुळे तुला श्री खंडेरायांशी बोलता येतं ना. वय, इंद्रदेवांचं लय उपकार आहेत बघ माझ्यावर. अगं, उपकार कसले? पिता आहेत ते तुझे, त्यांचं कर्तव्यच आहे ते. पण हे मला सांगत होते की श्री म्हाळसा देवींकडून असे काही प्रयत्न होतील की ज्यामुळे तुझ्यावर संकट येईल. मला तुला एवढंच सांगायचं आहे की तू सावध राहा, घाईत कोणतेही निर्णय घेऊ नकोस. वय, मी आज समजा ह्यासनी विचारूनच करते बघा. नाही, एकदा अशी वेळ येऊ शकते की त्यांना सुद्धा श्री म्हाळसा देवींचं म्हणणं ऐकावं लागेल. तेव्हा तू त्यांचं सर्व ऐकावंच असं नाही. मी हे ध्यानात ठेवल. आता मी येते. पुण्यांदा कवा येशील माय? तू आठवण काढशील तेव्हा, अगदी तू म्हणशील तेव्हा. येते. शची देवी, तुम्ही बानूला भेटून गेलात हे बरे झाले. मला मातेची काळजी कळत आहे. आणि खरंच बानूची आता परीक्षा आहे. तिने सर्व काही माझ्यावर सोपवले आहे, म्हणून मला तिच्या बाजूने उभे राहावे लागेल. काल तुम्ही भोजन केले नाही असे का? राहून गेले. हो, पण माझाही उपवास घडला. घ्या. नाही, आधी तू घे. नाही, नको, आधी तुम्ही घ्या. नाही, तू घेतल्याशिवाय मी नाही घेणार. घे. आता तुम्ही घ्या. माझ्यावर रागवून तुम्ही असा उपवास घडवू नये. म्हाळसा, मला तुला एक विचारायचे आहे. अनुमती मागता आहात? तसं नाही. मग काही महत्वाचं आहे का? आपण जो सारीपाट खेळायचो तो सारीपाट कुठे दिसत नाही. तो सारीपाट मी माझ्याकडे ठेवला आहे. म्हणजे तो सारीपाट तुझ्याकडे सुरक्षित आहे तर? हो, आणि तो यानंतर कधीही बाहेर निघणार नाही. पण असं का? कारण त्या सारीपाटाने माझा घात केला आहे. पण त्या सारीपाटाचा काय दोष?
हो, तिथूनच सगळ्या अशुभ घटनांची सुरुवात झाली. पण तुला पुन्हा तो सारीपाट खेळायची इच्छा नाही झाली? नाही, यापुढे कधीही गडावर सारीपाट खेळला जाणार नाही. आणि हा विषय तुम्ही आत्ता का काढता आहात? म्हाळसा, मला तो सारीपाट हवा आहे. कशाला? आख्यान सुरू होण्याआधी तुम्ही सारीपाट मागता आहात. काही महत्वाचं कारण असल्याशिवाय तुम्ही हे बोलणार नाही. म्हाळसा, मुद्दा हा आहे की तू मला सारीपाट देणार की नाही. नाही. तुम्ही जर सारीपाटाचा आग्रह करणार असाल तर मी तो नष्ट करेन. तुम्ही आणि नारद मुनी श्री खंडेरायांशी बोलायला गेलात हे मला कळलं. परंतु तुम्ही जो प्रस्ताव मांडला आहे त्याच्याशी मी सहमत नाही. परंतु दुसरा पर्याय काय आहे? त्याचा मीही विचार केला नाही. परंतु आपण घाई करू नये. परंतु मुनिवर म्हाळसा देवींकडे गेले सुद्धा. त्या दोघींच्या या वादावर हा सारीपाटाचा डाव हा एकमेव पर्याय कसा आहे हे त्यांनी म्हाळसाला सांगितलं सुद्धा असेल. नारायण नारायण. या, तुमचीच वाट पाहत होतो. बाणाईला जेजुरी बाहेर जावं लागू नये म्हणून सारीपाटाचा खेळ, हे कसं सुचलं? आणि हे सोपं आहे का? नाही प्रभू, ते सोपं नाहीच. म्हाळसा काय म्हणाल्या? त्यांनी मला हा विषय काढण्याची संधीच दिली नाही. घ्या, मग तुम्ही त्यांना खेळासाठी तयार कसं करणार आहात? अहो, आपण त्यांना वेळ द्यायला हवा. यावे देवा. देवा, आपण यांच्या प्रस्तावाला होकार का दिलात? याला मी सहमत नाही. आपण ह्यापेक्षा दुसरा विचार केला असता. या पर्यायाचा एकदा उपयोग झाला आहे. श्री म्हाळसा देवींना संशय येणार नाही का? प्रधानजी, आपण दोघींमध्ये सारीपाटाचा खेळ गुप्तपणे करण्याचं निश्चित करूया. परंतु देवा, मला ठाऊक आहे की हे तेवढे सोपे नाही. एका अर्थी ही परीक्षाच आहे, सर्वांचीच. त्याशिवाय काही साध्य होणार नाही. परंतु देवा, बाणाईला सारीपाट एवढ्या अल्प कालावधीत कसा शिकता येणार? हा प्रश्न तिचा आहे. तिला ते साध्य करावे लागेल. आपण तिच्यावर हा निर्णय लादतो आहोत असं मला वाटतं. नाही, त्या दोघींची सहमती असेल तरच हे करायचं असा विचार आहे. तेव्हा म्हाळसेला ह्या खेळासाठी सिद्ध करण्याचे दायित्व मुनिवर ह्यांचे आहे. आणि बानूला सिद्ध करण्याचे दायित्व माझ्यावर.
आजा लई वेळ झाला. बानू फुलं तोडाय गेली अजून आली नाही. अगं डोळ्यासमोर हाय म्हणून काळजी वाटते तिची. जीवाला घोर लावलाय नुसता, पण तिला त्याचं काय हाय का? अरे बाबा गंगी होती ना हिथं, तिनं आणली असती फुलं तोडून. तसं नाही चालत तिला. ती पूजा करणार म्हणजे फुलं बी तिचं आणणार. तू तिच्या संग काय बोलला का? अगं बोललो, पण घोर काय कमी होतोय होय? ते बघा आल्या त्या. तुम्ही उगाच काळजी करतायसा. बानू अगं किती वेळ झाला, आम्ही कवाधरनं तुझी वाट बघतो या. काय काम हाय? अगं काम कसलं, उद्यापासून बाहेर जाताना कोणाला तरी संग घेऊन जात जा. का काय झालं आहे? बरोबर आहे तिचं. तिला काय होणार आहे? तसं नव, म्हाळसा देवी इतक्या रागराग करत्यात, त्यासनी नाही आवडत येणाऱ्या जाणाऱ्याला तू दिसलेली. मग काय वाड्यातच बसून राहू का मी या दिसरात? आणि उगा त्यांचं भ्या नग दाऊस मला. काय खोटं बोलली ग ती? काय खोटं बोलली सांग ना. अगं जे खरं आहे त्याकडे काना डोळा करून कसं चालेल? अगं दिस काय बरं नाहीत बानू. महासादेवींचा राग वाढत चाललाय. त्या काय करतील काही सांगता यायचं नाही. माझ्या म्हाताऱ्याच्या डोळ्याला त्यांचं जे रूप दिसलं, अगं त्यासनी तू हत नग आहेस म्हणून सांगतो की आपण आपलं 4 पावलं मागे असलेलं बरं. देवांनी आणलं हाय मला जेजुरीत, ते बघतील ना. तुम्ही कशा पाहिजे जीवाला घोर लावून घेत आहे? आणि त्यांची इच्छा आहे तोवर राहायचं, नाही तेव्हा जायचं माघारी वस्तीवर. हे बानू, कशापायी परत जायची वार्ता करतीस? अगं ते एवढं सोपं आहे होय? तसं झालं तर माझं रगत सांडल देवाच्या पायावर. अरे पर तसं नाही होणार बा. तुला काय वाटतं, देव मला जाऊ दे त्याल वय? बरोबर आहे तिचा आजा. चला समदे, चला निहारी करून घेऊ. ए चल बा, चल य. अरे य चल. न्यारीचं बघते. झालं म्हणलं की लगेच पाहिजे न्यारी. हा आंघोळ नाही पांघोळ नाही, देवाचं नाव नाही, पाहिजे न्यारी. दिवस झालं का पुसून? झालाय. मग आता निवडा हे. गंगे अगं न्यारीचं बघ तेवढे. बघा बायको आहे. ते ठेवूनच चल बेगी बेगी. कुठं कुठं? माझ्या संग. अहो पर कुठं? घरला. कशाला? कशाला? मी नाही येणार. मग हत काय तुझं राज्याला? उद्या दिस उजाडल्या अख्ख्यान हाय गडावर, म्हणून थांबणार हाय म्या बानू संग. शानीच आहेच. वाडा काय आपला आहे वय? ए उभे जन्मात म्हणणार आहे का असला वाडा बांधून तुमच्याच्यानं? हा लय बोललीस बर का? रंग्या, अरे निघालास वय? आता काय करणार? अरे पर तुझी बायको हाय होत, तिच्या संग थांब की वाईज. आणि उद्याच्याला आख्यान आहे तेव्हा हातनच जाऊ गडावं काय? गंगे, त्याच्या चुका पोटात घे ग. तुमचं बराबर हाय, पण इतके दिस मला सोडून राहिले म्हणून ह्यो राग. तुम्ही दोघं बी हातच राहा. आणि जरा मायेनं घे ग. जी, देव कवा येणार आहेत तुम्हासनी भेटाया? उद्या आजच्याला आख्यान झालं की येतील. मग तवा नाही थांबणार मी वाड्यावर.